नमस्कार मंडळी, पु ल कथाकथनमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या या 7व्या भागात व्यक्ती आणि वल्ली या पुलंच्या पुस्तकामधली एक अतिशय वल्ली अशी व्यक्ती मी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि या वल्लीचं नाव आहे नाथा कामत. बऱ्याच तुमच्यापैकी खूप जणांनी ऑलरेडी हे नाव ऐकलं असेलच, पण मी आता ते तुमच्या समोर सादर करणार आहे. तर नाथा पुरे आता असं म्हणण्याची वेळ आपल्यावर काय येते हे आपण पाहूया. तर खास पुलंच्या शैली. तर मी आता सादर करतोय तुमच्या समोर नाथा कामत. नाथा कामत. नाथा कामत हे प्राणी मात्र माझ्या जीवनात का म्हणून आले आहे आणि दातात काहीतरी अडकावे तसे ते का अडकून राहिले आहे. माझ्या मनात त्याच्याविषयी निश्चितपणाने कोणत्या भावना आहेत याचा अजून तरी मला नीटसा उलगडा झालेला नाही आणि ह्या जन्मातही होणार नाही. बाबा रे, तुझं जग निराळं, माझं निराळं. नाथा कामत कुलकर्ण्याच्या हॉटेलात हातातले भजे दोन्ही बाजूंनी रुपया निरखून पाहावा तसे उलटून पालटून पाहत मला अनेक वेळा हताश होत सांगत होता. त्याच्या ह्या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत राहणे. नाथा कामताला ही फार वाईट खोड आहे. अर्थात आपले सर्व उसासे निश्वास इत्यादी माझ्यावर सोडण्यासाठी मला तोहून हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजेच काय पण बटाटे पोह्यातल्या प्रत्येक पोहा आणि मातीत सोने सापडावे तसा दुर्मिळ मार्गाने सापडणारा बटाट्याचा तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही. पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र फार तापदायक आहे. मला कोणी बाबा या शब्दाचे हे बाबा, भो बाबा किंवा बाबा रे हे संबोधन वापरलं ना की फार चीड येते. बाबा रे ह्या शब्दाने वाक्याची सुरुवात करणारी माणसे ऐकणाऱ्याला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात. बाबा रे ह्या शब्दापुढे वत्सा तू अजाण आहेस, बेटा दुनिया काय आहे हे तू पहिचानलंच नाहीस, अशासारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात. नाथा कामताच्या वाक्यातला बाबा रे हा एवढा तिरस्करणीय शब्द सोडला तर त्याचं जग निराळं आणि माझं जग निराळं ही गोष्ट मात्र 100% खरी आहे. मी राष्ट्रभाषेत गौ आदमी किंवा अल्लाघरची गाय होतो. शुद्ध बैलोबा आहे हे माझ्याविषयीचे ज्येष्ठ नातलगातील चालू मत अगदी चिंत्य आहे. मी अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामत हा आता अल्लाघरी असतात की नाही हे मला ठाऊक नाही, पण तो अल्लाघरचा मोर होता. सदैव आपला पिसारा फुलवून नित्य नूतन लांडोरीच्या शोधात. कुठल्याही शहर वस्तीतल्या रस्त्यातून नाथा कामताबरोबर चालत जाण्यापेक्षा गोबीच्या वाळवंटातून भर दुपारी अनवाणी धावत जाणे अधिक सुखावं. पातळ लुगडे किंवा स्कर्ट गुंडाळून दृष्टीपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामताचे ते पंचप्राण डोळ्यात येऊन गोठतात. गळ्यातले आदामचे सफरचंद सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचे यंत्र असते त्यातल्या बुडबुड्यासारखे खालीवर व्हायला लागते. मानेचा कोन उलटा फिरत 360 अंशांचा प्रवास करून येतो आणि वस्त्रान्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की नाथाच्या बुटाला चाके लावल्यासारखा तो अधांतरी असा तरंगू लागतो. मग आपल्या त्या टायने आवडलेल्या गळ्यातून गटरोळ गटर करून अशा सारख्या काहीतरी वर्णन करता येण्यासारखा आवाज काढून तो भानावर येतो. नाथाची आणि माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी काही सारख्या नाहीत. आता माझे कपडे शिवणाऱ्या शिंपी तंबोऱ्याच्या गवसण्या तपल्याच्या खोळी उशांचे आभरे असलं काहीतरी शिवून उरलेल्या वेळात सदरे कोट वगैरे माणसे झाकायची कापडे शिवणारा. तर नाथाचा कोट कोटात शिवला जातो, पॅन्ट भायखळ्याला आणि शर्ट सँडस रोडवरच्या स्पेशलिस्टकडे. त्याला मेट्रोला कुठले पिक्चर आहे, एलिझाबेथ टेलरची सध्या प्रकृती कशी आहे वगैरे ह्या गोष्टींचा लळा. तर मी आपल्या गावातल्या गावात व्यंकटेश टॉकीज मध्ये भक्त सुदामा पाहणाऱ्यांपैकी. त्याच्या आणि माझ्या वयात तसा खूप फरक आहे. तो आणि मी एका कचेरीत नोकरीला नाही तरी देखील उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे. गावकरी मंडळींना वास्तविक हे अजब वाटते. नाथा एरवी गावात फारसा मिसळणाऱ्यातला नाही. तो देहाने जरी पारल्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाही तर रेक्लेमेशनवर असतो. गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे टांग जराशी मारते
त्या नाक्यावर शनिवारी 5 ते 6:30 ट्रॅफिक पोलिसाची ड्युटी लावावी तसा हा उभा असतो. त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी हे एकाच वर्गातले. पण नाथा आणि गणपती हे भाऊ आहेत हे केवळ वडिलांचे नाव आणि आडनाव तेच लावतात म्हणून खरे मानायचे. गणपती मॅट्रिक झाल्यावर महिन्याभरातच पोस्टात चिकटला आणि गेली कित्येक वर्षे लिफाफ्याला स्टाम्प चिकटून राहावा ना तसा पोस्ट खात्याला चिकटून आहे. आणि नाथाच्या शेकडो नोकऱ्या झाल्या. त्याने नोकऱ्या अधिक केल्या की प्रेम हे सांगणं बिकट आहे. वडील नाना कामत आणि आई कामत ही श्रावण बाळाच्या मातापितरांइतकीच चालस. नाना कामत अनेक वर्षांपूर्वी अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमधून रिटायर होऊन बसले. जवळच्या पुंजीतून अलिबागच्या खेड्यातली आणि आपली वाडवडिलांची शेतीवाडी घरदार विकून पारल्याला एक लहानसे घर बांधले. त्यांच्या घराला कामतवाडी असं म्हणतात. आता ते एवढेसे घर आणि ती एवढीशी बाग याला कामतवाडी म्हणणे म्हणजे उंदराला ऐरावत किंवा टांग्याच्या घोड्याला हैग्रीव म्हणण्यापैकी आहे. नाना कामत हा देवमाणूस. नाथाची आई म्हणजे तर केवळ माऊली. गणपती पोस्टाच्या खांबासारखा निर्विकार. मांडीला 3-3 वर्षे नवे धोतर न लावणारा. ह्या वयात चष्म्याच्या काडीला सूत गुंडाळणारा. तर नंबर 2चा सदाशिव तो देखील तसाच. कुठल्या तरी आगीच्या विमान कंपनीत आहे पण स्वभावाने जळाहूनही शीतळू. रस्त्यात हे भाऊ एकमेकांना दिसले तर मान उचलून वर देखील पाहत नाहीत. त्यानंतरच्या भगिनी व्हर्नॅक्युलर फायनल पर्यंत शिकल्या. एके दिवशी बोहल्यावर चढल्या आणि सासरी गेल्या. शेवटला नाथा. हा मात्र अनेक वर्षे मुंजाच राहिला. अनेक पिंपळांवर बसला पण ह्याला पिंपळांनीच झपाटले आणि शेवटी एकदा पण ती कथा पुढे आहे बघा, ऐका. तुम्ही तरी आमच्या नाथाला काही सांगून पहा. तुमचं त्याचं रहस्य आहे नाही म्हटलं तरी. नाना कामत अगदी डोळ्यात पाणी आणून मला सांगत. आमचे घर टाकून 4 घरे पलीकडे हे नाना कामतांची कामतवाडी. अहो मी काय सांगणार नाथाला. तो जे काही मला सांगतो ते तुम्हाला सांगितलं तर पुढल्या महिन्याची पेन्शन नाही आणायला जाणार तुम्ही. हे सगळं मी स्वगत म्हणतो. उघड मात्र बघू अहो काय लग्न देखील योगच आहे वगैरे अशी वाक्य असतात. नाथा मात्र मला सारखे काही ना काहीतरी सांगत असतो हे खरे. आता माझ्या व्यक्तिमत्वात ही काय गोम आहे हे मला कळत नाही. माझ्यापाशी अनेक लोक आपली अंतःकरणे उघडी करतात. आमच्या गल्लीतले काका राऊत अगदी आतल्या गाठीचे म्हणून प्रसिद्ध. पण ते देखील माझ्या पुढे ती गाठ सोडून बसतात हो. त्यांचा जावई म्हणजे गुलाबचा नवरा रामराव म्हात्रे याने खोताच्या वाडीत कुणाला तरी ठेवले आहे. ही गोष्ट काका राऊतांनी काही कारण नसताना मला सांगितली. वास्तविक काहीच गरज नव्हती. पण माझ्यापाशी प्रत्येक गोष्ट ही सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवल्यासारखी सुरक्षित राहते अशी पारल्यात माझी ख्याती आहे. कदाचित ह्या माझ्या व्यक्तिमत्वाचा गुण म्हणूनच नाथा आपल्या सगळ्या दर्दभऱ्या कहाण्या मलाच सांगतो. त्याचा वडील भाऊ गणपती मला अरेतुरे करतो म्हणून माझ्यापेक्षा हा 6-7 वर्षांनी लहान असलेला नाथा देखील मला अरेतुरेच करतो. आता गोष्ट सूक्ष्म आहे पण मला जरा बोचते. रस्त्यात चालताना माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवून चाललेलं मला आवडत नाही. म्हणजे माझा खांदा हा शिवाजी महाराज, थोरले बाजीराव यांनीच हात ठेवण्याच्या लायकीचा आहे अशासारखा अजिबात गैरसमज नाही मला. पण एकूणच मला ते शारीरिक लगट करून दाखवलेली मैत्री नाही आवडत. आणि हा नाथा माझ्यासारखा माझ्या कोटाच्या बटनाशी पाठीशी खांद्याशी जाळा करून बोलतो आणि वर पुन्हा ते बाबा रेचे धुरपण ते आहेच. नाथा कामत हा स्वतःविषयीच्या हजारो गैरसमजांचा 2 पाय फुटलेला एक होलडॉल आहे. बायकांनी आपल्याकडे पाहिले की त्या आश्रम हरिणींसारख्या विद्ध होतात असे त्याला इमानाने वाटते. आता विद्ध, आश्रम हरिणी वगैरे हे सगळे शब्द नाथाचेच. त्याची शब्दसंपत्ती मात्र बृहस्पतीला त्याच्या आसनावरून खेचून खाली काढेल अशी आहे. आम्हीही आयुष्यात स्त्री हा पदार्थ पाहिला हो. पण नाथाने जसा पाहिला ना ते ज्ञाताचे पाहणे. नॉर्मा शेररच्या डोळ्यांना हेडी लमारचं नाक लावलं आणि बेट डेव्हिसची हनवटी चिकटवली की केशर कोलवळकर होते. हे असे त्याचे सिद्धांत. त्याचेही एक खास मित्रांचे असे वर्तुळ आहे बरं. त्याला तो आपली गँग म्हणतो, गँग. त्या गँग मध्ये नाथाला कोणी किलर म्हणतं, कोणी बायोलॉजिस्ट म्हणतं. आता नाथा अशा वेळी खुश असतो. बाबा रे, नाथा मला सांगत होता, दोष माझा नाही. त्या दिवशीचीच गोष्ट घे. वेलकम स्टोअर्स मध्ये मी ब्लेड आणायला गेलो होतो.
शरयू सेफ्टी पिन आणायला आली होती. कोण शरयू? माझ्या या अज्ञानजन्य प्रश्नानंतर नाथाने डोळे एकदम असे ऊर्ध्व लागल्यासारखे केले. नाथाचे ते तसले डोळे पाहायची मला सवय आहे. कुठली तरी सरला विमला धरून तो कथेचा पूर्वरंग सुरू करतो आणि माझ्या कोण सरला कोण विमल ह्या न चुकता होणाऱ्या अजाण सवालानंतर त्याला हटकून हे ऊर्ध्व लागते. काही वेळाने डोळे खाली उतरवून नाथा इहलोकात आला आणि असं मेलेल्या उंदराकडे आपण ज्या दृष्टीने पाहतो तसे पाहत माझ्याकडे म्हणाला, पार्ल्यात इतकी वर्ष राहून तुला शरयू ठाऊक नाही? हे म्हणजे हॉलिवूड मध्ये राहून ग्रेटा गार्बो कोण हे विचारण्यापैकी आहे. नाथा, अरे पार्ल्याला हॉलिवूड म्हणलं म्हणजे जाऊ दे, खरे म्हणजे मला चटकन उपमा सुचलीच नाही. पण खरंच तुला शरयू ठाऊक नाही पार्ल्यात इतकी वर्ष राहून? नाथा, शरयू म्हणजे काय पार्लेश्वराचं देऊळ आहे खरे की नामदोषाची खाणावळ की पार्ल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक आहे? शिवाय तू म्हणतोस की शरयू कुठली? पार्ल्यात 70 एक शरयू असतील. होय मित्रा, शरयू खूप आहेत, असतील, होतील. पण आताचा वर्ण विषय असलेली शरयू ही एकमेवा द्वितीयम. नाथा बोलायला लागला ना की ऐकत नाही बरं का. आणि तुला ती ठाऊक नाही? नाही, मी एकदम असं धिटाईने उत्तरलो. तुझा दोष नाही रे बाबा, तुझं जग निराळं, माझं जग निराळं. हे वाक्य मी त्यानंतर आणि त्यापूर्वी शरयू, कुमुद, शालिनी, बेबी, कुंदा अशा अनेक संदर्भात स्पष्टीकरणासह ऐकले होते. शरयू तुला ठाऊक नाही? सोनारी रोडवरचा तो लांडगा ठाऊक आहे का तुला? लांडगा? आमच्या पार्ल्यात डुकरे, गाढवे, कुत्री आणि पुन्हा एका मारवाड्याच्या भर बाजारात ठाण मांडून ट्रॅफिक अडवणाऱ्या गायी हा प्राणीसंग्रह मला परिचित आहे. पण हौसेनं लांडगा बाळगणारा गाढव पार्ल्यात राहतो हे मला माहित नव्हतं. कोण लांडगा? तो भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सब रजिस्ट्रार नावाचा हुद्दा मिरवणारा जंतू. अविवाहित तरुणींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून शंकराकडून रुंडमाळा उसण्या घेऊन गळ्यात घालून नाचते. त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे. भांगेत तुळस या मराठी वाक्प्रचाराला एक तेजस्वी भावंड बहाल करीत नाथा कामत म्हणाला. मागे एकदा सरोज केरकर नावाच्या हृदयदुखीच्या घराण्याच्या संदर्भात बोंबलांच्या काड्यांच्या जुडग्यात केवढा आला आहे असं म्हणलं होतं. तिच्या बापाचा उल्लेख हिप्पोपोटॅमस याखेरीज केला नाही त्याने. बरं, मी काय सांगत होतो? हा तो लांडगा हे मी. हा, तर त्या लांडग्याची मुलगी शरयू प्रधान. टाळीची गाठ अशी सैल करून भांड्यातून अशी करंगळी फिरवत नाथाने कथा पुढे चालवली. मी वेलकम स्टोअर्स मध्ये ब्रेड्स घेतल्या, शरयूनं पिना घेतल्या डझनभर. वेलकम स्टोअर्सचा शितू सरमळकर तो ठाऊक आहे ना तुला? हा, तो मालक ना त्याचा? हा, तोच. पुढल्या बशीतले एक भजे चटणीत चिरडून शितू सरमळकरला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला, बैल साला. ब्लेड्स हा पुरुषोपयोगी पदार्थ सोडल्यास तर बाकी सर्व स्त्री उपयोगी वस्तूंचा व्यापार करणार एक पाजी इसम आहे हा पार्ल्यात. त्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यांसारखं बायकांचं गिराईक फुललेलं असतं, पण हा कोरडा ठणठणीत. नाकावर शेंदूर लावतो आणि कमरेखालचा देह साबण सुऱ्याची पिशवी भरल्यासारख्या अर्ध्या विजारीत कोंबून बेंबीपर्यंत उघडी पैरण घालतो. शितू सरमळकराचं हे वर्णन खरं आहे, पण त्याचा संदर्भ काय कळेना. नाथा नुसता तोंडाने थैमान घालत होता. त्या शित्याचं मरू दे रे. त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे, चेहरा वीर बबरू वाहनासारखा. तर तो मरू दे रे. शरयूचं काय झालं ते सांग ना. हा, सांगतो. शरयूनं आपल्या छोट्याशा पर्समधून 10ची नोट दिली. आता 10 रुपये सुट्टे नाहीत हे वाक्य तू शितू सरमळकराच्या जागी असतास आणि तुझ्या पुढं शरयू प्रधानसारखी जायची कळी पिन घेत उभी राहिली असती तर काय म्हटलं असतंस? नाथा कामताशी बोलताना हा एक टाप असतो बरं का. अमक्या वेळी तू काय बोलला असतास, अमक्या वेळी तू काय उत्तर दिले असतेस, मी कसे दिले असेल, ती काय बोलली असेल, ह्या विषयीचे माझे सगळे अंदाज तो माझ्या तोंडून वधवून घेतो. मी आपलं सरळ म्हटलं असतं 10 रुपये सुट्टे नाहीत. अहो, पैसे काय पडून जातात का? आणखीन काय देऊ? शाबास. म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्री उपयोगी स्टोअर्स चालवतो. त्या राक्षसानं ती 10ची नोट शरयूच्या अंगावर फेकली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज. तसल्या आवाजात तो तिला म्हणाला, 3 दमडीच्या वस्तू घेता आणि 10च्या नोटी नाचवता. शितू सरमळकर हे वाक्य शरयू प्रधानला म्हणाला, बोल आता.
आता मी काय बोलणार हो? मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल ह्याचे एक ध्वनीचित्र मनाशी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. बोल बोल, गप्प का? अरे अशा वेळी तू काय केलं असतंस? त्या सरमळकराच्या काउंटरवर मूठ आपटून त्याच्या काउंटरची काचच फोडली असती. हे वाक्य मी आपलं नाथाला बरं वाटावं म्हणून म्हटलं. एरवी शितू काका सरमळकराविषयी माझे मत काय फार वाईट नाहीये बरं का. त्याच्या दुकानात फुलणाऱ्या गुलाबांचा ताटवा मी देखील पाहिलाय. त्याला त्याचे निम्मे दुकान विस्कटायला लावून शेवटी 5 नया पैशांची देखील वस्तू न विकत घेता जाणारी ती गुलाबे त्याचे डोके कसे फिरवत नाहीत याचेच मला नवल वाटते. 3 आण्यांच्या पिनांना 10ची नोट देण्यातली गैरसोय मला पटत होती, पण समोर नाथा म्हणजे फकीराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता. माझ्या मुठीने सरमळकराचा काउंटर फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान मिळालं. बाबा रे, देअर यू आर. मी माझं अंतःकरण उघडं करून तुला या साऱ्या गोष्टी सांगतो याचं हेच कारण आहे. तुझं माझं जग जरी निराळं असलं ना तरी तुझी माझी वेवलेंथ जुळते बरं का. वेवलेंथ? हा, म्हणजे माझ्या हृदयात लागणारं स्टेशन तुझ्याही हृदयात लागू शकतं. नाथा आता उपमानच्या शोधार्थ रेडिओ विभागात शिरला होता आणि पण लगेच उसळून म्हणला, तू काच फोडली असतीस, मी त्याचं तोंड फोडलं. म्हणजे मारामारी केलीस का काय? आता नाथा मारामारीत पडणे वगैरे शक्य नाही याची मला खात्री होती, कारण त्याचं भान विस्कटलं असतं. मारामारी? त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीन? मी शरीरच्या देखत बोललो त्याला, शित्या तोंड सांभाळून बोल, कोणाशी बोलतोयस तू? माझी 101% खात्री आहे की शितू सरमळकरला नाथा असे काहीही बोलला नाही. एकतर शितू हा रोजच्या जेवणात ऑइल ऐवजी क्रूड ऑइल खाणाऱ्यांपैकी. त्याने नाथाच्या टाळक्यात 5 किलोचे वजन मारले असते. पण नाथा हे वाक्य हॉटेलात मात्र एवढ्या जोरात म्हणाला की पलीकडल्या टेबलावरची माणसे माझ्याकडे चमकून बघायला लागली. त्यांना उगीच मीच शित्या आहे असा गैरसमज होऊ नये म्हणून मी चटकन म्हणलो, अरे असं म्हणलास का तू शित्याला? मग ती माणसे पुन्हा निमूटपणे पुढले पदार्थ गिळू लागली. मग भीतो का काय? लिलीच्या वेळची गोष्ट तुला सांगितलीच होती. नाथा कामतच्या गोष्टी या अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक कथांसारख्या एकातून एक अशा निघतात. लिली? माझा पुन्हा अजागळ प्रश्न. बाबा रे, ज्युनियरला आमच्या वर्गात लिली पेंडसे नव्हती का? ब्लू आईज. तिला वर्गात हसताना पाहून प्रोफेसर वाकणे नावाच्या संस्कृत शिकवणाऱ्या खोकडानं वर्गाबाहेर जायला सांगितलं होतं. त्यावेळी मी तिच्याबरोबर मी देखील सहानुभूती दर्शक वॉकआउट केला होता. त्या खोकडाला वाटत होतं की मुलं संस्कृत शिकायला येतात. अरे, लिली पेंडसेमुळे त्याच्या क्लासला स्टार व्हॅल्यू होती. वर्गात लिली नाही तर काय? तुला मी ही हकीकत सेसिल रेस्टॉरंट मध्ये नव्हती का सांगितली? बरं बाबा, आठवतं तुला हे सगळं. तुला कल्पना नाही, त्या क्षणी माझ्या जीवनातला एक ड्रामा घडला होता. फॅमिली रूम मधून श्यामा चित्रे आणि मधु शेट्टे बाहेर पडले होते. तुला मी श्यामा चित्रे दाखवली होती ना? अरे, या गोष्टी तू विसरतोस कशा? श्यामा चित्रेने शेट्टेशी डायव्होर्स घेतला हे तुला ठाऊकच असेल. म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं. काहीतरी बोलायचं म्हणून मी आपलं बोललो. त्याशिवाय डिव्होर्स कसा होईल? वास्तविक श्यामाची आणि मधूची मीच ओळख करून दिली. श्यामा फर्स्ट इयरलाच रुतत होती, पण मी हात दिला. इंग्लिशचे आणि सिव्हिक्स माझ्या नोट्स वाचून पास झाली. माझं अक्षर पाहून आता तुला सांगायला हरकत नाही, असल्या अक्षराचा मुका घ्यावा असं वाटतं रे, असं म्हणाली होती मला. मी उगीच चमकून हे कोणी आजूबाजूला ऐकत नाही ना हे पाहिलं. माणसे आपले भजी बटाटे वगैरे चेपण्यात दंग होती. नाथा मात्र पुन्हा एकदा असं ऊर्ध्व लावून बसला होता. फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी चौपाटीवरच्या मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून, मी तुला आजन्म विसरणार नाही नाथा, असं टिळकांच्या पुतळ्याखाली वाळूत बसून मला तिने वचन दिलं होतं. वादा किया था तुमने सिर्फ वादे के लिए, असं अरबुज सुलतानपुरी म्हणलंय. हे काय खोटं नाही. एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे बरं का. प्रेम ह्या विषयात नाथाची मराठी, संस्कृत, फारसी, उर्दू ह्या सर्वांगानी तयारी आहे. अरबुज सुलतानपुरी, सुराख चमनपुरी, उन्स उस्मानाबादी वगैरे अपसव्य लिपीत लिहिणारे कवी त्याच्या जिभेवर हाजीर असतात. किंबहुना ह्या यवनांनीच त्याच्या प्रेमभंगाच्या सगळ्या तसबिरींना महिरपी सारख्या उर्दू ओळींच्या चौकटी पुरवल्यात. हा तर मी तुला काय सांगत होतो? नाथा एकदम असा भानावर आला. शितू सरमळकर, मी त्या मुहब्बतच्या मक्केच्या हाजीचे गलबत पुन्हा एकदा जुन्या बद्राकडे वळीत म्हणालो. पण नाथा आता शरयू पार होऊन
लिली पेन्सिलला वळसा घालून श्यामा चित्रेच्या चिंतनात शिरला होता. शितू मरू दे रे श्यामा. टेबलावर बोटाने काहीतरी लिहिल्यासारखे केले. बहुधा श्यामा हे नाव लिहिले असेल. काय सांगू तुला बाबा रे, चौपाटीवर सूर्य मावळताना लाखो लोकांनी पाहिला असेल, पण मी पाहिला तसा कोणीच पाहिला नसेल. श्यामा चित्रे पांढर स्वच्छ वाईलचं पातळ नेसली होती. पांढरा ब्लाऊज, गळ्यात पांढरी माळ, पांढऱ्या केसात पांढऱ्या जाईचा सर, मिशिफचा मंद वास. कसला मिशिफ? अरे एक सेंट असतं. असं होय, काय पण नाव ठेवतात. तिचं आवडतं सेंट होतं ते. आपल्या गुलाबी निमुळत्या लांब बोटांनी वाळूत नाथा कामत अशी इंग्लिशमध्ये अक्षरं काढीत टिळकांच्या पुतळ्याच्या बरोबर पायथ्याशी मला सांगत होती, मी तुला जन्मात विसरणार नाही नाथा. माझ्या मनात उगीच विचार आला की चौपाटीवरच्या त्या वाळूत उभ्या उभ्या टिळकांनी काय काय म्हणून पाहावे लागले असेल त्यांना. आणि तुला काय सांगू, इंटरच्या वर्गात आम्ही गेलो. जिमखाना कमिटीच्या इलेक्शन्स जुलैमध्ये झाल्या आणि ही श्यामा चित्रे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मला विसरली. मधु शेट्ट्याच्या बॅडमिंटनवर भाळली. पण तिला ठाऊक नव्हतं की बॅडमिंटन कोर्ट म्हणजे लाईफ नव्हे. संसार इज अ डिफरंट थिंग. कॉलेजच्या पोर्च मध्ये माझ्या अंगावरून जात होती, पण तिच्या एका दृष्टिक्षेपाला मी महाग झालो होतो. वरच्या मजल्यावरचा मधु शेट्टे तिला दिसत होता, पण समोरच्या पायरीवर उभा असलेला नाथा कामत दिसत नव्हता. वास्तविक कॉलेजच्या फिश पॉन्ड मध्ये नाथ हा माझा हे गाणं म्हणा अशी तिला चिठ्ठी मिळाली होती. इंटरच्या गॅदरिंगला मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला ही चिठ्ठी मिळाल्यावर ती बेवफा मधु शेट्टेकडे पाहून हसत होती असं मला शांता गोळेंनी सांगितलं. मी गॅदरिंगवर बहिष्कार घातला होता. फक्त व्हरायटी एंटरटेनमेंटच्या प्रोग्रामला गेलो होतो. शांता गोळेला मी प्रॉमिस दिलं होतं. कसलं? अरे तिच्या भावगीत गायनाला मी पेटीचा सूर धरला होता. तू पेटीही वाजवतोस नाथा? मी शांता गोळेला टँजंट मारून नाथाला दुसऱ्या दिशेला लावा म्हणून म्हटलं. नुसता सूर धरू शकतो. नाथाने प्रामाणिक कबुली दिली. काळी 5 पट्टी होती तिची. तू बोलल्या विना मी हे गायलं होती. शशी पाटणकर व्हायलिन आणि दामू पर्वते तबल्याला आणि मी पेटीचा सूर. शांताचा आवाज म्हणजे बाबा रे कल्पना नाही रे तुला. असला आवाज शतकात एखादाच येतो. टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा. आता टाचेपर्यंत लांब शेपटा आणि शतकातला आवाज यांचा अर्थार्थी काहीही संबंध नव्हता. पण एकाच फिल्मवर 2-2दा फोटो काढल्यावर होते तसले ते बोलणे ऐकण्यात मी आता सरावलो होतो. शांता गोळे म्हणजे तू नर्गिसचं फूल पाहिलंस का? तर नर्गिस नावाचं फूल असतं हे मी प्रथम आजच तुझ्याकडून ऐकतोय. तू उर्दू पोएट्री वाच. हा कसल्या तरी अशा आठवणीने तो मोरासारखा आपलाच खांदा शहारवीत नाथा म्हणाला. शांता गोळे म्हणजे चमन मध्ये बहार आल्यावर गुले नर्गिसवर, शबे रात संपल्यावर पडलेलं शबनम होतं. आता हमारे बगीचे में पैदा हुआ फुल दनाना किंवा ऑटो दिल बहार या पलीकडे माझे उर्दू कधी गेले नव्हते. नाथाच्या वाक्यातले एक अक्षर मला कळत नव्हते. तरी देखील शांता पूर्ण नको म्हणून मी उगाच म्हणले आहा काय सिमिली आहे. पण ह्या माझ्या आहाने नाथा पेटलाच. बाबा रे तू तिला पाहिलं नाहीस. शी वॉक इन ब्युटी लाईक अ स्टारलिट नाईट. नाथा आता इंग्रजीत शिरला. सेसिल मध्ये रात्री 12 पर्यंत बसून मी सॉनेट लिहिलं तिच्यावर. त्यावेळी हॉटेल 11 वाजता बंद होत नसत. सध्या अभ्यंकर बसला होता माझ्या पुढं. त्यांनी ती कविता टाईप करायला म्हणून नेली. त्याचा बाप सॉलिसिटर आहे ना, त्याच्या घरी टाईपरायटर होता. कविता टाईप केली आणि स्वतःचीच म्हणून पाकिटात घालून शांताच्या हातात दिली. हा शुद्ध हलकटपणा आहे. तर मी आणखी तरी काय बोलणार. चलता है रे चमन में बहार आई तब बुलबुल रोया. नाथा पुन्हा कुठल्या तरी उर्दू कवीच्या गोंड्याला लटकला. चालायचंच तो चहा थंड होतोय बघ. मी त्याला पुन्हा एकदा पृथ्वी तलावर खेचला. पण नाथा अजून तिथेच हिंकळत होता. त्याला मेन लाईनीवर आणायचे काम म्हणून मी विचारले, मग त्या शरीव प्रधानचं काय झालं? हो. ते झोपेतून एकदम असा जागा झाल्यासारखा नाथा म्हणला. मी शितू सरमळकरांच्या अंगावर 4 आणि भिरकावले. कीप द चेंज म्हणून सांगितलं. शरीवची नोट तिच्या हातात दिली. तिच्या बोटांचा स्पर्श झाला आणि बिटवीन यू अँड मी तुला सांगतो अक्षरशः महिरलो रे मी. काय झालं? महिरलो. आता मराठी भाषेत हे असले काही क्रियापद आहे याचा मला पत्ताच नव्हता. महिरलो म्हणजे तुला महिरणं ठाऊक नाही? एखाद्या भिकाऱ्याच्या फाटक्या गंजेफ्राकडे पाहावे
तसे माझ्याकडे पाहत नाथाने प्रश्न केला. महिरणं म्हणजे तुला कधी मुंग्या आल्या आहेत का? हो हो, खूप वेळा. नाही काय, वातामुळे होतं मला तसं. मी काही इहलोक सोडायला तयार नव्हतो आणि नाथासारखा आपला चंद्रलोकात. उगीच तुला वातामुळे होत असेल, तरुणीचा पहिला स्पर्श ज्याला झाला नाही त्याला महिरणं काय ते कळणारच नाही. उगीच वाद नको म्हणून मी तो अपमान त्या लठ्ठ कपातल्या चहा बरोबर गिळला. तरुणीचा पहिला स्पर्श म्हणजे काय हे न कळायला मी काही जरठ विवाह केला नव्हता. सुमारे 14 वर्षांपूर्वी डोळ्यात पुढल्या होमाचा धूर जात असताना अजीर्ण झालेल्या बेडकासारख्या आवाजाच्या त्या भटजीने माझ्या शेजारच्या पाटावर बसलेल्या त्या तरुणीला हाताला हात लाव असे म्हटले होते आणि त्या नवोढा की काय म्हणतात त्या नमुन्याच्या तरुणीने तुपाचा द्रोण होमात उलटा करताना माझ्या हाताला हात लावला होता. त्यावेळी माझ्या शरीराला आलेली झिणझिणी मी इतक्या वर्षात विसरलो नव्हतो. पण त्यालाच महिरणे म्हणतात हे मला काय ठाऊक. शरीराच्या त्या स्पर्शाने बाबरे मी फुलून आलो आणि तिथून आमचा परिचय वाढला. तिच्या बरोबर शेजारी बसून बेदिंग ब्युटी पिक्चर पाहिलं मी मेट्रोला. ती त्या लांडग्या बरोबर आली होती. योग पहा, तिच्या शेजारचीच खुर्ची माझी. लांडग्याच्या स्वप्नात देखील आलं नसेल की पलीकडे आपला भावी जावई बसलाय. काळोखात मी हळूच तिच्या हातावर चॉकलेट ठेवलं. हात जरा खडखडीत वाढला. म्हणजे तेवढ्यात तुझ्या शेजारी तो गेंडा येऊन बसला की काय? लांडगा. नाथाने माझी चूक सुधारली. मग काय, अजून मी बेदिंग ब्युटीचा पुढला भाग पाहिलाच नाही. उगीच सीन नको म्हणून कॅडबरीचं उरलेलं पाकिट तिथंच टाकून निसटलो. प्रेमात फार सावध असावं लागतं बाबारे, तुला नाही कळणार. त्यानंतर बाजारात एकदा दिसली होती. तिच्या बरोबर तो लांडगा होताच. पिशवी हातात धरून शरीर उभी होती, पाठमोरी होती. पण तिच्या पाठीवरच्या 2 शेपट्यांच्या साईज वरून मी बरोबर ओळखलं की हीच माझी फ्लेम. हे मात्र खरं आहे बरं का, की काही माणसे गुळगुळीत नाण्यावरून देखील शक, सन, शतक, विक्रमराजा की शालिवाहन वगैरे अशा गोष्टी ओळखतात. तसा हा नाथा शेपट्याचा डौल, पिवळा गुलाब खोचायचा अँगल, सँडलच्या टाचा एवढ्या पुराव्यावरून ह्या गोष्टींच्या मालकिणीचे नाव ओळखू शकतो. उद्या विलेपार्ले ते गोरेगाव या वॉर्डापर्यंतच्या तमाम तरुणी बुरखा जरी घालून हिंडल्या तरी नाथा नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे आणि घर नंबर सांगेल. सुमारे 15 ते 20 वर्षांच्या समस्त तरुणींची त्याच्यापाशी संपूर्ण शिरगणती तयार असते. आता आयुष्यात विलेपार्ले ते चर्चगेट हा प्रवास त्याने एका लोकल मधून अखंड बसून कधीच केला नाही. गाड्यांना गर्दी नसे त्या काळात देखील त्याचा पास मात्र फुटबोर्डावर उभा राहण्याचा होता. सांताक्रूज आलं रे आलं की तो एकदम विंचू चावल्यासारख्या शार आमलाडी असं म्हणत आणि तो लगेच उतरोय. खारला देवकी कोठारे, वांद्र्याला प्रियंवदा गुप्ते, माहीम माटुंगा ही स्टेशने मात्र भाकड असतात. हे लोकलच्या प्रवाशांना एकदम मान्य व्हावे. मग तिथून पुढे दादर आणि मग एकदम ग्रँड रोड. लोअर परळ स्टेशनावर सुंदर तरुणी दिसणे हे तांबे आरोग्य भवनात मटण पॅटीस मिळण्या इतके दुरापास्त. लोकल गाड्यातील सौंदर्याची आयात निर्यात ह्या विषयावर नाथा कामताला मुंबई विद्यापीठाचा डॉक्टरेट सहज अगदी मिळाला असता. आता पटाईत कोळ्यांना नाही का कुठले नक्षत्र केव्हा उगवते हे जसे कळते तसे नाथा कामताला कोणत्या स्टेशनावर कोण उगवते हे अगदी पाठ होते. एकदा त्याच्या अंमलाडी कालखंडात तो सांताक्रूजला उतरला नाही. का रे, आज तुझी अंमलाडी बाई आई आली नाही वाटतं? यापुढे कधीच दिसणार नाही, नाथा एकदम हताशपणाने म्हणाला. लग्न होऊन बंगलोरला गेली ती. तिचा नवरा गिरणीत विविंग मास्टर आहे, अशोक बेटराबेट. नाथाने शारदा अंमलाडी हे खाते बंद करून टाकले होते. नाथा कामात आता 40च्या आसपास आला तरी अजूनही खाते उघडतो. 4 दिवस हिशोब मांडतो. मग एक दिवस खातेदार गळ्यात काळी पोत बांधून अदृश्य होतात. नाथा पान उलटतो, पण उत्साह काही ओसरला नाही. आज देखील कॉलेज उघडायच्या वेळी जुन्या बायका जसे विनायकाचे व्रत करून पालीचा पुळ्याचा असे सगळे गणपती करून येतात, तसा जून 21 ते 30च्या आठवड्यात नाथा विल्सन ते रुईया हे असं चक्रा मारून सीझन कसा आहे ते पाहून येतो. अजूनही तो रोज गुळगुळीत दाढी करतो. हात रुमालावर सेंट टाकायला विसरत नाही. पॅन्टची आणि शर्टाची इस्त्री जराही सुरगळलेली नसते. टायची गाठ ही नुसती पाहून घ्यावी. केस तुरळक होत चालले आहेत, कपाळावरून माघार घेत चालले आहेत, पण वळण तेच. तसाच चोपून काढलेला भाग, हातावर फ्रेंच लिननचा कोट अगदी तसा टाकलेला.
बुटांचे पॉलिश पावसात देखील तसेच अगदी चमकदार. कुठल्याही तेलाच्या, टूथपेस्टच्या, तयार शर्टाच्या किंवा बूट पॉलिशच्या कंपनीने नाथाला अजून जाहिरातीसाठी का नाही वापरला हेच मला कळत नाही. ओठावर मिशी फुटलेल्या काळात जशी कोरली तशीच्या तशी अजूनही आहे. त्याचे बौद्धिक आणि शारीरिक वय वाटेतच थांबले. हे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या चौकस गावात एकाही माणसाने त्याला कुठल्याही ची सौ का बरोबर प्रत्यक्ष हिंडताना किंवा एखाद्या पोरीची टिंगल करताना पाहिलं नाही. एखादी कविता वाचत वाचत जावे तसे तो तरुणींना अपाद मस्तक वाचत जातो आणि मनाशी अन्वयार्थ लावतो. त्याच्या दृष्टीत पाप नाही. सारे गाव त्याला रोमिओ कामत म्हणते, पण त्याच्या वामांगी हाडामासाची ज्युलियट मात्र कधीच कुणाला दिसली नाही. मला वाटते त्याला त्याच्या त्या महिरण्यासाठी प्रत्यक्षात कधी कोणाही तरुणीचा हात धरावा लागत नाही. त्याचे पाहण्यातले नाव बद्रीनाथ. त्याच्या जन्मापूर्वी आई कामतांना बद्रीनाथच्या यात्रेला जाण्याचे डोहाळे लागले होते म्हणून. ती माऊली अजूनही त्याला बद्रीच म्हणते. लौकिकातला नाथा तसा अनाथच राहिला होता. मुली सांगून याच्या वयात सांगून आल्या. आता हल्ली तेही बंद झाले. पण नाथा हा नाव उमेद होणाऱ्या वंशातला नव्हे. अरे कामतांच्या घराण्यात आम्ही मोडू पण वाकणार नाही, शरीर प्रधानच्या लग्नाची पत्रिका घेऊन मला तो सांगत होता. कामतांच्या घराण्याची आडनावाखेरीज काहीही साम्य नसलेल्या नाथाची आता मला दया येऊ लागली होती. नाथाच्या नामावळीतल्या एकूण एक कुलकन्यका आता पुत्रवती बभूव झाल्या होत्या. नाथाची आपल्या मिस्टरांची ओळख करून देत होत्या. एक श्यामा चित्रेच्या मधु शेट्ट्याशी झालेला डायव्होर्स वगळला तर बाकीच्या साऱ्या जणी दिल्या घरी सुखी होत्या. आणि श्यामा चित्रे देखील शेट्ट्याशी काडीमोड घेऊन मेजर चोप्रा नावाच्या पंजाबी पहलवानाशी लग्न करून अंबाल्याला गेली होती. हा तपशील देखील मला नाथानेच दिला. इलस्ट्रेटेड वीकली तिचा त्या धटिंगणाबरोबर आलेला फोटो दाखवून नाथा शेवटी रांडूकरच आवडला हिला असे मला म्हणाला होता. पण हे सगळं होऊन देखील नाथा मात्र न कंटाळता तशीच गुळगुळीत दाढी करतो, स्नो चोपडतो, मिशी कोरतो, बुटांना आणि केसांना अगदी तसाच पॉलिश करत आणि हातावर कोट आडवा टाकून कामतवाडीतून पार्ल्याच्या स्टेशनचा रस्ता गाठीत होता. पूर्वी मी त्याला चुकवत असे, पण आता त्याची दया यायला लागल्यापासून त्याला मी होऊन हटकतो. पुष्कळदा एकच गाडी गाठायला आम्ही सकाळी निघतो. रस्त्यातून एखादे शिडशिडीत पातळ गेले की न चुकता नाथाची मान उलटी वळते. सुषमा नेने. नाथा तपशील पुरवतो. डॉक्टर नेनेची मुलगी, रुपारेलला आहे, डोळे छान आहेत, थोडेसे श्यामा चित्रेसारखे. नाथाने राणा संघासारखे खूप घाव झेलले, पण श्यामा चित्रेचा घाव मात्र जरा जास्तच खोल गेला. कदाचित चौपाटीवरची ती टिळकांच्या पुतळ्याजवळ वाळूत नाथा कामत ही इंग्रजी अक्षरे कोरण्याची गोष्ट खरी देखील असेल, आणि नसली तरी ती खरी असू दे असेच मला वाटते. नाथाच्या प्रेम जीवनातला मार्ग वनवे करण्यात देवाने त्याची फारच क्रूर चेष्टा केली आहे असे माझे ठाम मत आहे. तसा नाथा दिसायला वाईट नाहीये, अत्यंत टापटीप आहे. एरवी कामतवाडी म्हणजे अगदी गलथान, पण पोटमाळ्यातली नाथाची खोली पाहण्यासारखी आहे. सुमारे 6 बाय 6च्या मापाची ती बुटकी खोली नाथाने इतकी सुंदर मांडली होती की त्याच्या ह्या शेकडो पर्यांपैकी एखादी जरी तिथपर्यंत पोहोचली असती तरी नाथासाठी नव्हे तर त्याच्या टापटिपीसाठी त्याच्याशी लग्न करायला लगेच तयार झाली असती. छोट्याशा मेजावर एक सुंदर कवरे घातलेली पुस्तके होती. त्या झरोका वजा खिडकीला एक सुंदर पडदा होता. मेजावर फुलदाणी होती. भिंतीवर फक्त ग्रेटा गार्बोचाच फोटो होता. कॉटवर स्वच्छ चादर होती. मागल्या भिंतीवर बॅडमिंटनची रॅकेट होती, तिला कव्हर होते. कामतांच्या घरात अशी अद्ययावत तऱ्हेने नटलेली खोली दिसणे म्हणजे एखाद्या दत्तू भटजींच्या घरात फळीवर सोवळ्यातल्या लोणच्या पापड्यांच्या बरण्यांशेजारी स्कॉच विस्कीची बाटली भरावी तसे दिसत होते. कामतवाडीत नाथा एकदम विसंवादी दिसत होता. आता मात्र वादळ निवळत आले आहे असे माझ्या ध्यानात आले. गेली 3-4 वर्षे नाथा एकाच नोकरीवर टिकला आहे. तो एक उत्तम स्टेनोटायपिस्ट आहे हे मलाच काय, पण नाना कामतांना देखील ठाऊक नसावे. शांता गोळेला त्याने लिहिलेली इंग्रजी कविता सध्या अभ्यंकराने टाईप करून दिलेल्या तिरमिरीत त्याने ते टायपिंग शिकून घेतले असावे. नव्या नोकरीत त्याला पगारही बरा असावा. हल्ली त्याने फर्स्ट क्लासचा पास काढलाय. संध्याकाळच्या जेवणाला आत्ता कुठे पंक्तीला असतो. पुतण्यांना अगदी कॅडबरीचे चॉकलेट वगैरे आणून देतो. आमच्या घरातली पिलावळ देखील नाथा काका गुड मॉर्निंग असे म्हणते. आता हे सुद्धा नाथानेच त्यांना शिकवले. भावांचे संसार फोफावत चालले आहेत.
नाथा आपला खाली मान घालून जेवतो आणि वरच्या खोलीत जाऊन स्वस्थ पडतो. केसांचे आणि बुटांचे पॉलिश आता केवळ आदतचे मजबूर म्हणून चालत असत. एका रविवारी सकाळी 8च्या सुमाराला फाटक उघडून नाथा माझ्या घरी आला. काहीतरी खाजगी बोलायचे आहे असे म्हणून त्याने मला बाहेर काढले. काय लग्न बिग्न जुळले की काय नाथा भाऊजी, ही म्हणाली. मी हिला सगळं नाथ महात्म्य ऑलरेडी सांगितलं होतं. आता तू शोधून काढ की एखादं चांगलं स्थळ. मी त्याच्या देखतच तिला म्हणालो. अहो स्थळ काय 56 आहेत, पण त्यांच्या पसंतीला यायला हवं ना. त्यांना हवी असेल अप टू डेट बायको. आमच्यासारखे काकू ब्रँड कुठे यांना पसंत पडायला. आमची तशी स्पोर्ट आहे एकदम. नाथा बरोबर मी बाहेर पडलो. झूला जाऊया, नाथा म्हणाला. त्याच्या त्या चेहऱ्यावरचे गांभीर्य पाहून मीही काही न बोलता निघालो. रेल्वेचा पूल ओलांडून जुहूच्या वाटेला लागलो. रविवारी पहाटे उठून जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरचा ओझोन की कसलासा वारा गिळून परतणारी मंडळी इतक्या उशिरा त्या दिशेला निघालेल्या आम्हा दोघांकडे पाहत होती. आजपर्यंत मी तुला खूप माझी सिक्रेट सांगितली. श्यामा चित्रे आठवते का तुला? हो तर ती चौपाटीवर तुझ्या नावाची अक्षर शी इज डेड. नाथा अगदी भरल्या आवाजात म्हणाला. म्हणजे? आत्महत्या केलं तिने. आजच्या टाइम्स मध्ये आलंय. मेजर चोप्राची बायको बंदुकीची गोळी झाडून त्याला पुढे बोलवेना. मधु शेट्ट्याशी मॅरेज केलं ना तेव्हाच मला वाटलं होतं त्यातून हा तर आर्मीतला माणूस, त्याने शूट देखील केलं असेल तिला. नाथा अगदी हातरुमाल काढून डोळे वगैरे पुसायला लागला. सकाळी ह्या अशा प्रसंगी बाहेर पडताना देखील हातरुमालावर सेंट टाकायला मात्र तो विसरला नव्हता. नाथाच्या माझ्या इतक्या वर्षांच्या परिचयात त्याच्या डोळ्यात पाणी पाहिले नव्हते. तशा मी त्याच्या दृष्टीने अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या कितीतरी प्रेम कहाण्या ऐकल्या होत्या. पण इथे नाथा कामत माझ्या पुढे बसून चक्क रडत होता. चालायचं तरी नाथा, आता जीवनात असल्या प्रसंगाला उचित अशी वाक्य बोलायला शिकवणारा एखादा पोस्टल कोर्स कसा असला तर मी तो घ्यायला तयार आहे. जुहूच्या वाळवंटात नाथा बोटांनी श्यामा चित्रे अशी इंग्रजीत अक्षरे काढत होता. त्याचे इंग्रजी अक्षर इतके वळणदार असेल अशी कल्पना नव्हती मला. उगीच नाही श्यामा चित्रे म्हणाली की अक्षरांचा मुका घ्यावासा वाटतो म्हणून. टिळकांच्या पुतळ्याला एखाद मिनिट जरी वाचा फुटली असती ना तरी मी श्यामा चित्रे आणि नाथा कामतची भेट झाली होती का हो एवढा एकच प्रश्न विचारला होता असता त्यांना. 6 महिन्यांच्या आत मी नाथाला बोहल्यावर चढवलं. कुण्या वागळे नामक सज्जनाची BA BT होऊन बरेच दिवस गोडाऊन मध्ये पडून राहिलेली ठेंगणी ठुसकी गासडी अंतरपाटा पलीकडे उभी होती. तिने नाथाच्या गळ्यात माळ घातली. नाना कामत आणि आई कामत यांच्या वृद्ध डोळ्यात आसवे तरळली होती. मांडवात एका कोचावर नाथा आणि त्याची ती निम्म्याहून अधिक कोच अडवलेली भार्या बसली होती. आता विहिणीसारखी दिसणारी वधू पाहून मला उगीच पापी माणसासारखे वाटत होते. मी त्याची नाव निष्कारण भवसागरात लोटायला निघालो आहे असा विचार मनाला खट्टू करीत होता. किंबहुना त्यामुळेच की काय कोण जाणे त्याच्या आहेरावर मी चांगला 50 रुपये खर्च केला होता. आहेराचे बॉक्स त्याच्या हातात द्यायला मी पुढे गेलो. नवऱ्या मुलाचे लक्ष मात्र मांडवाच्या प्रवेशद्वारापाशी होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स नाथा, मी त्याला भानावर आणलं. ओह थँक्यू हा, तो दचकून म्हणला आणि अभावितपणे पुटपुटला रेखा गोडबोले. मी मागे वळून पाहिले तर गोडबोले वकिलांची मुलगी नाथाच्या लग्नाच्या मांडवात शिरत होती. कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत हे विसरून नाथा मला सांगत होता विल्सनला आहे ती इंटरला. कोण आहे विल्सनला? नाथाचे ते अर्धांग बोलले. ती गोडबोले वकिलांची मुलगी, ती लेमन कलरची साडी नेसली ना ती. काही तासांपूर्वी ची मधून नुसत्या सौ मध्ये आलेल्या बायकोला तो बिनदिक्कत माहिती पुरवत होता. मी सुद्धा विल्सनलाच होते, त्याची वधू म्हणाली. 4-5 दिवसानंतर नाथा हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या फाटकापाशी थांबला. सुटीच्या दिवशी सकाळी पायपुसणे झटकण्याची कामगिरी आमच्याकडे असते. न्यूज, नाथा म्हणला. कसली रे? अरे श्यामा चित्रे आणि माझी वाईफ एकाच वेळी होत्या कॉलेजला विल्सनला. माझ्या हातातले पायपुसणे खाली पडले. म्हणजे या माणसाने गाफीलपणाने आपल्या प्रणय प्रकरणांची खाते होई त्या नववधू समोर उघडली का काय? म्हणजे श्यामा चित्रे हा विषय तू आपल्या बायकोशी बोललास? मी नाही, तीच म्हणाली. काय? अरे मी इंटरला होतो ना तेव्हा ती फर्स्ट इयरला होती. लेडीज कॉमन रूम मध्ये इंटरच्या मुली श्यामा चित्रेला माझ्यावरून चिडवत होत्या म्हणे. तिला सगळं आठवतंय. मग ही मुलगी म्हणजे तुझी वाईफ त्यावेळी तुझ्या नजरेत कुठे भरली नाही ते?
बाबा रे, त्यावेळी श्यामा चित्रे पुढं मला सारी दुनिया झूट वाटत होती. जाऊ दे, बुलबुल की गम का ये दास्ता बुलबुल ने सुनाया और सुना भी बुलबुल ने, असं जुम्मा मशिदी म्हणूनच गेलाय. हातातल्या पिशवीला झोले देत हा असा नाथा म्हणला. पण तू तुझं श्यामावर प्रेम होतं असं काही बोललं नाहीस ना रे बाबा. अनेक वर्षांचा सांसारिक अनुभव हातात पायपुसणे घेऊन बोलत होता. छे, उलट मी तिला हसरत खंजिरीचा एक शेर ऐकवला. बुलबुलने बुल देखा. अरे हे बघ नाथा, मराठीत सांगले बाबा. मी अगदी कासावीस होऊन म्हणलं त्याला. म्हणजे चमन मध्ये बुलबुल गात होता. अनेक फुलं त्याच्याकडे आशेनं पाहत होती, आरजू करत होती, इंतजार करत होती. कसली झार? अरे इंतजार म्हणजे वाट पाहत होती. पण बुलबुल आपल्या गाण्यात मस्त होता. फुलं फुलली, कुस्करली, पण बुलबुलने त्यांना एकही दाग दिलाला लावू दिला नाही. काही समजलं नाही रे बाबा तू काय म्हणलास ते. तिला संशय नाही ना आला. पण संशय? अरे उलट खुश झाली ती. बाबा रे, बायकांच्या दिलाला फुंकर कशी घालावी ना हे तुला नाही कळणार. नाथा हे मला सांगत होता. हे म्हणजे एखाद्या माकडाने प्रभू रामचंद्राला सेतूत मुरुम टाकता टाकता बायको कशी सांभाळावी यावर प्रवचन देऊन टोचण्यापैकी होतं. तेवढ्यात सायकलवरून एक पातळ भुरकन निघून गेला. मानेचा 360 अंशांचा कोण गरकन फिरून नाथा म्हणला, ललिता दिघे, काय कॉम्प्लेक्शन आहे. अच्छा, मी जातो बरं का. नाथा निघाला. मी पायपुसणे अधांतरी धरून थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो. लगेच 10 पावले टाकून तो परतला आणि पिशवी माझ्या डोळ्यांपुढे नाचवत पुसता झाला. साबुदाणे कुठे मिळतात रे? साबुदाणे? हो रे, वाईफला उद्या उपवास आहे एकादशीचा. किराणा भुसार मालाचं दुकान अशी पाटी असलेल्या कुठल्याही दुकानात मिळतात. आणि हे बघ, त्या शितू सरमळकरांच्या वेलकम स्टोअर मध्ये नाही मिळत बरं का. नाहीतर तिथं तुला दिसायचं एखादा ताटवा. आणि अरे, नाथाचे लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हतेच. मगाशी सायकलवरून निघालेले ते ललिता दिघे की कोणाचे पातळ आता पदराच्या जोडीला शेपटा उडवीत उलट दिशेला वळले होते. आणि नाथाची मान पुन्हा 360 अंशांच्या कोनात फिरली होती. आणि त्याच्या गळ्यातून पुन्हा तो आवाज निघत होता, गटळगम गटळगम. धन्यवाद. नक्की कळवा आम्हाला की आजची नाथा कामतची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते. आणि अशीच एखादी छान, सुंदर आणि अतिशय सुरेख अशी मजेदार गोष्ट घेऊन उद्या परत येऊ तुम्हाला भेटायला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संध्याकाळी 6 वाजता. तर अजिबात विसरू नका, संध्याकाळी 6 वाजता उद्या फेसबुक लाईव्ह, पु ल कथाकथन, पुष्प 8. धन्यवाद.